ओंकारेश्वर. आणि त्यांच्या संग 3 माणसं होते. बाबाजी त्यावेळेस असा स्टो होता. बाबाजी बनवायचे फराळाचं, स्वतः 21 दिवस अनुष्ठान करायचे. म्हणून आपल्या गुरुदेवांनी इथं अनुष्ठान केलं, म्हणून आम्ही तिथं दरवर्षातून 3 वेळेस अनुष्ठानला एकांतात जायचो. अन्नपूर्णामध्ये पलीकडे पण एक घाट आहे, तिथं जायचो. 21 दिवस 21 दिवस तिथं बसून घ्यायचो. त्यावेळेस नर्मदा माई आम्ही एक वेळेस लेट झालो थोडं स्नानाला, आणि साधारणतः 9-10चा टाईम होता. तिथं नर्मदेला स्पर्श करू देत नाही, आपल्या 9 वाजले की नंतर नाही. पण आमचा नेम होता का त्रिकाल संध्या, दुपारी असो, सकाळी असो, संध्याकाळी असो, 3 वेळेस स्नान. आमच्या संघ निफाडचे एक महाराज होते. त्यांना म्हटलं, महाराज आपल्याला तर लेट झालो, आपण आता गंगा माईला तर नर्मदा माईला तर स्पर्श करता येत नाही, पण आपला नियम आहे. त्यांच्या साईडला आपण जाऊ, आता करू स्नान. आम्ही 10:30-11च्या टायमिंगला स्नान करायला लागलो. आणि नौका 8:30ला बंद होऊन जातात, नौकाला प्रवेश नाही त्यावेळेस. आम्ही विचार केला, मी त्यांना म्हटलं, महाराज आपल्याला 10:30-11 वाजलेले आहे, आणि त्या नौकेमधून ओंकारेश्वरापासून जवळजवळ आम्ही खाली 1.5 किलोमीटर खाली होतो. म्हणलं ती नौका एवढी रात्रीला कसं काय येते इथं? ते मला नाही दिसत महाराज. म्हणलं, अहो एवढं लखलख प्रकाश आहे त्याच्यामध्ये, एकदम स्वच्छ असा प्रकाश पडलेला आहे, आणि ती नौका आपल्याकडेच येते. त्याने म्हणे, महाराज तुम्हाला दिसते पण मला दिसत नाही. म्हणलं काय कमाल आहे, किती जवळ आले आपल्या. ज्यावेळेस ती जवळ आली त्यानंतर त्यांनाही दिसली, आणि एकदम सफेद वस्त्र, असा सफेद कपडा घातलेला, परिधान केलेली. आणि त्यानंतर जवळ आल्यानंतर कळालं की अरे ओंकारेश्वर पासून इथपर्यंत आलेली ती 2री 3री, त्यावेळेस मोठा म्हणजे प्रत्येक नौका त्याच्यातून चालायची. 2रं 3रं कोणी नसून साक्षात नर्मदा मैया दर्शन देत आहे. नमामि देवी नर्मदे, नमामि देवी नर्मदे, नमामि देवी नर्मदे, नमामि देवी नर्मदे पाद पंकजं, नमामि देवी नर्मदे पाद पंकज, नमामि देवी नर्मदे, नमामि देवी नर्मदे, नमामि देवी नर्मदे. म्हणजे आम्हीही स्वतः स्नान केल्यानंतर पाहिलं तर तिथं नौका नव्हती, काहीच नव्हती. स्वतः आई दर्शन देते, ती नर्मदा आहे. म्हणून स्वतः बाबाजी स्नान करायला गेले, चक्रतीर्थ आहे तिथं. त्यावेळेस फार नर्मदाला वेग होता. आता धरण झालं, आणि बाबाजींनी स्नान करायला असं सुरुवात केली, आचमन केलं. कधीही तीर्थाला उतरताना 3 वेळेस तीर्थाला असं स्पर्श करायचं, तीर्थाय नमा, तीर्थाय नमा आणि तीर्थाय नमा. मग गंगे मायाला असू, नर्मदा मायाला स्पर्श करायचा, असा नियम असतो. गेलं का लगे डुबकी नसती लावायची. कमीत कमी त्या तीर्थाची परवानगी घ्यायची की तीर्थाय नमा, तीर्थाय नमा, तीर्थाय नमा असं म्हणून मग उजवा पाय टाकायचा. बरं, गेल्यानंतर एकमेव नर्मदा मैया आहे असं बुडायचं ना, असं वर यायचं. हातपाय चोळीत नाही बसायचे. लोक काय, आपल्याला आज पाणी दिसल्यावर आपण येडे होऊन जातो. बरं, महाराष्ट्राला तर तिकडचं पाणी पाहिल्यावर येडच होतं, कारण पाणीच पाहायला भेटत नाही जास्त. आणि म्हणून तिथं साबण लावायचे नाही, तिथं गुळणा करायचा नाही, तिथं कपडे धुवायचे नाही. हे सगळे नियम पाळावे लागतात, लक्षात घ्या. बाबाजी स्नान करायला गेले आणि त्या तीर्थामध्येच गेले, चक्रतीर्थात. आजूबाजूचे सगळे लोक सांगू लागले की आता ते गेले, त्यांना जाऊ द्या, कारण इथं जेवढे गेले तेवढे एकही परत आले. त्याच्यातले 3 जण रडायला लागले की बाबाजी तुम्ही आम्हाला सोडून गेले, आता घरचे लोक काय म्हणतील. सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आहे. अर्धा तास झाला, आणि अर्ध्या तासात 1 तास असा होणार, वेळ होणार. आता यांचा हातबल झाले. आता आपणही घरी जाण्यापेक्षा तीर्थात उडी टाकावी, आणि आपणही काही परत जाऊ नये, कारण घरचे लोक म्हणतील एवढ्या मोठ्या सत्पुरुषाला तुम्ही टाकून आलात, कशाला काळं तोंड घेऊन आले, त्याच्यापेक्षा आपणही प्राण द्यावा, अशी मनात भावना झाली. आणि तेवढ्या वेळात नर्मदा माईमधून अशी फुलं वरती आले, घडलेली कथा. आणि फुलं वरती आल्यानंतर काही मिनिटानं तळ हातावर सद्गुरू जनार्दन स्वामीला घेऊन असं कठावर नर्मदा माईने असं बाजूला ठेवलं. मी शरण तुला नर्मदे, मी शरण तुला नर्मदे, नर्मदे मा मैया रे मा, रे
दर्शन. याचा अर्थ जी एवढी पवित्र, सर्वात पवित्र नर्मदा आहे, कलियुगात सगळ्या नद्यांचं पाणी धार खंडन होईल पण तिचं होणार नाही. नर्मदेचं सर्व नद्या आटतील पण कलियुगात नर्मदा आटणार नाही, अशी ती नर्मदा आहे. आणि ती नर्मदा सद्गुरू जनार्दन स्वामी कधी माझ्यामध्ये स्नान करतील, मी कधी त्यांना आंघोळ घालेल, अशी तिला सुद्धा हुरूर. कारण एक गजानन महाराजांच्या जीवनातही असंच झालेलं आहे. ते नौकेत उतरले आणि नौकेमध्ये असं छिद्र पडलं. छिद्र पडल्यानंतर त्या नौकेत पाणी यायला लागले, सगळे लागले घाबरायला, बाबा बाबा आपण मेलो. आता ज्यांच्या संग संत आहे ते मरते का हो? एवढा तर विश्वास ठेवा, ज्यांच्याजवळ भागीनाथ बाबा बसलेले, काही लोकांना सानिध्य मिळालं, जनार्दन स्वामींचं सानिध्य मिळालं आणि जनार्दन स्वामींच्या आपण संघ बसलेलो आहे, पालखीजवळ बसलेलो आहे आणि अचानक काही वादळ आलं, अनेक प्रकारचा त्रास झाला, तर आपण म्हणू का बाबा बाबा आम्ही गेलो कामात? अरे वाचवणारे आपल्या जवळ आहे, तरी ते आसपासचे बाबा बाबा आता गेलो आपण खामतून, आता काही करा नाही. बाबाने डोळे झाकले आणि अर्धा नौका भरली पाण्याने. अशी किती? अर्धी नौका पाण्याने. बाबाने तिच्यात परत नमस्कार केला आणि बाबाला प्रत्यक्ष नर्मदामाई दिसली. नमस्कार करून बाबाने असं स्पर्श केला, नर्मदामाई परत अशी निघून गेली. मग यांना कळलं की अरे नर्मदा येऊन गेली, आपण बसलो घाबरत. संत गजानन शेगावीचा, योगी गजानन शेगावी. म्हणजे